मंडळी, महाशिवरात्रीची पूजा निश्चित काळात करावी ते खूप पुण्यदायी असतं असं तुम्ही ऐकलं असेल. पण हा निश्चित काल नक्की असतो तरी काय आणि हा कशावरून ठरतो आणि ह्या काळाचं एवढं महत्त्व का आहे? सगळ्यात महत्त्वाचं, यंदा 2026 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काल कोणता असणार आहे, कधी करायची आहे भगवान शिवशंकरांची पूजा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. तेव्हा वेळ न घालवता भोलेनाथाचे नाव घेऊया आणि पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. जय जय शिवशंकर. सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि ह्याच काळात निश्चित काल असं म्हणतात. ह्या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यदायी मानलं जातं. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या ह्या निश्चित काळात प्रदोष शिवरात्री व्रत करावी असं आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. ह्याच काळात शिवतत्व पृथ्वीवर अवतरलं असल्यामुळे निश्चित काल सगळ्यात प्रभावी मानला जातो. पण हा निश्चित काल जो आहे तो कशावरून ठरतो बरं? हा काही घड्याळातल्या एका ठराविक वेळेला असतो का? तर तसं नाही. तो सूर्यास्त आणि सूर्योदयावर अवलंबून असतो. म्हणजे सूर्यास्त ते सूर्योदय एक रात्र असते, बरोबर? आणि त्या रात्रीचे 4 समान भाग केले जातात, ज्याला आपण 4 प्रहर असे म्हणतो. दुसरा आणि तिसरा प्रहर जिथे एकमेकांना भेटतात तो मधला भाग म्हणजे निश्चित काल. जसं आता यंदा 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि निश्चित काल असणार आहे रात्री 12:28 पासून ते रात्री 1:18 पर्यंतचा. ह्या काळामध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा, आराधना, नामस्मरण, ध्यानधारणा जे काही तुम्हाला करता येईल ते नक्की करा. ह्या काळात केलेली पूजा, आराधना भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचतेच. ह्या काळात शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असते. मग ह्या निश्चित काळामध्ये तुम्ही काय काय करू शकता? शिवलिंगावर अभिषेक, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्राचा जप या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा, आराधना आणि अर्चना करू शकता. मग तुमच्या आता लक्षात आलं असेल की निश्चित काल म्हणजे काय? तर सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या मधला अचूक मध्यकाल जो सूर्याच्या गतीवर आणि चतुर्दशी तिथीवर ठरतो, हाच काळ भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. महाशिवरात्रीच्या व्रतात 3 प्रमुख भाग आहे. एक म्हणजे उपवास करणं, दुसरं पूजा आणि तिसरं जागरण करणं. उपवास म्हणजे महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस उपवास केला जातो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पूजा म्हणजेच भगवान शिवशंकरांना अभिषेक करणं, त्यांची षोडोपचारे पूजा करणं, रुद्राभिषेक करणं हा सगळा भाग पूजेमध्ये येतो. आणि जागरण, भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करत किंवा त्यांचे भजन करत किंवा स्तोत्र म्हणत संपूर्ण रात्र जागरण करणं हा तिसरा भाग येतो. आता आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी करायला नाही जमल्या तरी यातली एक जरी गोष्ट महाशिवरात्रीला आपल्याला करायची आहे, एक गोष्ट केली तरीसुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव भक्तांना येतो. आपल्या तब्येतीला जसा झेपेल तसा उपवास करावा. आपल्याला जशी करणे शक्य आहे तशी पूजा करावी आणि कमीत कमी निश्चित काळापर्यंत तरी जागरण करावं. पूर्ण रात्र जागायला नाही जमलं तरी सगळ्यात महत्त्वाचं जागरण करायचं. म्हणजे एखादी मूव्ही लावायची आणि ती बघत बसायची त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही. जागरणाचा अर्थ आहे भगवान शिवशंकरांच्या मंत्राचा जप करणं, स्तोत्र म्हणणं, भजन म्हणणं, हे सगळं जागरणामध्ये येतं. जागरण करायचं म्हणजे भगवान शिवशंकरांच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचं, हा त्याचा अर्थ. दिवसभर उपवास केल्याने आपलं शरीर शुद्ध होते,
पूजा केल्याने मन शुद्ध होते आणि जागरण करत आपण शंकरांचे स्तोत्र मंत्र जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ईश्वराशी एकरूप होतो. भगवान शिवशंकरांच्या तत्वाशी एकरूप होतो असा हा प्रवास आहे आणि असं हे महाशिवरात्रीचं व्रत आहे. महाशिवरात्रीचं व्रत केल्याने मनोकामना पूर्ती होते, कुमारिकांना मनासारखा वर मिळतो, विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते. महाशिवरात्रीच्या रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असं विधान आहे. खरं तर त्यांना यामपूजा म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावं, अनुलेपन करावे, तसंच धोत्रा, आंबा, बेल यांची पत्री वाहावी. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावं. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावं. नृत्य, संगीत, कथा, श्रवण इत्यादींनी जागरण करावं. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. 12, 14, 24 वर्ष हे व्रत केल्यास व त्यानंतर त्याचे उद्यापन करावे. पण मंडळी, मी अगोदर म्हटलं तसं एवढं सगळं करायला आपल्याला जमत नसेल तर कमीत कमी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचे नामस्मरण जमेल तसे करावे. शिवपिंडीला अभिषेक करावं. पांढऱ्या अक्षता, पांढरी फुलं, बेल अर्पण करून भगवान शिवशंकरांची पूजा नक्की करावी. भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. या सोप्या सोप्या गोष्टी तर आपण करू शकतो. महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही देखील करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.